शुभेच्छा आणि बुलेटिनची सुरुवात करूयात वारीच्या बातम्यांनी। मुंबईमधल्या दादरमधील ऐतिहासिक पांडुरंगाच्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण, संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी सजावट, मंदिर परिसरामध्ये भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम। ठाण्यामधल्या मुख्य बाजारपेठेमधल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अगदी सकाळपासूनच भक्तांची गर्दी झाली आहे। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविक सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले आहेत। मुंबईमधल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अशा वडाळ्यामधल्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। हे मंदिर पुरातन असून 400 वर्षांपूर्वी उभारण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। अगदी पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नाशिकमधल्या येवल्यामधल्या कोटम गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पंकज भुजबळ यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। महापूजेच्या वेळेला विठ्ठल भक्त हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। साताऱ्यामधल्या कोरेगावातील सरस्वती विद्यालयामध्ये 2200 विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला। रिंगण सोहळ्याची अधिक बर्गे यांनी टिपलेली ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। पुण्यामधल्या मुळशी इथल्या वातुंडे गावामध्ये 1 एकर शेतामध्ये साकारलं 200 फूट ज्ञानोबा माऊली। स्वरा लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे हिच्या संकल्पनेमधून नाचणीच्या पिकामधून ज्ञानोबा माऊली साकारण्यात आली आहे। तिकडे नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आकर्षक अशा वेशभूषा करत डोक्यावरती तुळस घेऊन हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन हे सगळे शालेय विद्यार्थी वारीमध्ये सहभागी झाले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये देखील वैष्णवांचा मेळा जमलेला दिसतोय। मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी निघाली। दिंडीच्या दरम्यान रिंगणाचं देखील आयोजन करण्यात आलं। तिकडे साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा मोठा उत्साह दिसतोय। मोठ्या प्रमाणावरती साई भक्त हे दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले। मंदिर आणि एकूणच या परिसराला फुलांची आकर्षक सजावट सध्या करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जवळच्या छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या गावामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली। पंढरपूरला जाता येत नसलेले छोट्या पंढरपुरामध्ये येऊन दर्शन घेत आहेत। हिंगोली जिल्ह्यामधल्या नरसी नामदेव इथे सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे। संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं जन्मगाव असणारं नरसी नामदेव आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मांदी आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नंदुरबारमधल्या श्रॉफ हायस्कूलमध्ये सुद्धा भव्य अशा रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। महाविद्यालयामधले 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी हे या रिंगणाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने रांगोळी कलाकारांनी अनोख्या